हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सर्वात महत्त्वाचं पद म्हणजेच भारताचे राष्ट्रपती या पदाबद्दल बघणार आहोत। या पदाबद्दल आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। मग डिपार्टमेंटल PSI असेल, जिल्हा परिषद असेल, सरळ सेवा असेल, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो की भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती पदाबद्दल कोणत्या भागामध्ये उल्लेख केलेला आहे, कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे, या सर्व गोष्टीचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपती पदाबद्दल जर बघितलं तर भारतीय संविधानामध्ये भाग 5 किती आहे? भाग क्रमांक 5 मध्ये प्रकरण 1 आहे। प्रकरण किती आहे? प्रकरण 1 याच्यामध्ये भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाबद्दल उल्लेख केलेला आहे। मग भारताचे राष्ट्रपती पदाबद्दल आपण आज बघूयात। मग भारताचे राष्ट्रपती भाग 5 प्रकरण 1 मध्ये सर्वप्रथम कलम आहे कलम 52। त्याच्यामध्ये सांगितलेले आहे बघा, भारतासाठी एक राष्ट्रपती असतील, भारतासाठी एक काय असतील? राष्ट्रपती असतील, भारतासाठी राष्ट्रपती असतील, हे कलम 52 मध्ये सांगितलेले। आपण भारताचे राष्ट्रपतींची निवडणूक बघणार आहोत, त्यांच्या निवडणुकीची पद्धत बघणार आहोत। पण सर्वप्रथम कलमांची सुद्धा माहिती असायला पाहिजे की भारताचे राष्ट्रपती कलम 52 मध्ये सांगितलेले आहेत आणि भारताच्या राष्ट्रपतींचे जे काही कार्यकारी अधिकार आहेत ते कलम 53 मध्ये सांगितलेले आहेत। भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार म्हणजेच भारताचे जे राष्ट्रपती असते ते भारताचे सर्वप्रथम नागरिक असतात। प्रथम नागरिक कोण आहेत? भारताचे राष्ट्रपती। आणि तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती हे कोण असतात? राष्ट्रपती असतात। जर भारताचा जर बघितलं तर कार्यकारी सर्व अधिकार राष्ट्रपतींचा कलम 53 मध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर मेन आपल्याला पाहायचे ते कलम 54 त्यांची निवडणूक। मग राष्ट्रपतींची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करू शकते हे पहा, इथं कन्फ्युजन होऊ शकते कलमामध्ये प्रश्न जर विचारला तर। भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कलम 55 मध्ये आहे, कलम 54 मध्ये आहे आणि कलम 55 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आहे। म्हणजेच भारताचे जे काही राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आहे। या दोन्हीमध्ये फरक आहे, ते फरक बघूयात आपण। भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची निवडणूक कलम 54 मध्ये आणि 55 मध्ये त्या निवडणुकीची काय सांगितलेली पद्धत, नेमका काय फरक आहे? मग राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे होते आणि कोणते सदस्य सहभाग होतात? बघा, आपण जे आमदार निवडून देतो ते आपण डायरेक्टली मतदान करतो, त्याला प्रत्यक्ष मतदान म्हणतो। मग इथं राष्ट्रपतीचं जे मतदान पद्धत आहे ती अप्रत्यक्षरित्या एकल संक्रमणीय पद्धत आहे। मग इथं जर बघितलं तर अप्रत्यक्ष म्हणजेच कसं? राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते तरी कशी? त्याच्यामध्ये कोणते सदस्य मतदान करतात? लक्षात घ्या, जे काही संसदेचे 2 सदन आहेत, एक लोकसभा आणि एक राज्यसभा, हे लोकसभेतील आणि राज्यसभेतील सर्वच्या सर्व निर्वाचित सदस्य, नामनिर्देशित नाही, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीतील निर्वाचित सदस्य प्लस विधानसभेतील म्हणजे सर्व राज्यातील जी काही विधानसभा आहे त्या सर्व राज्यातील विधानसभेतील निर्वाचित सदस्य, सर्वच्या सर्व निर्वाचित म्हणतोय मी, नामनिर्देशित नाहीये। म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा याच्यातील सर्व निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींना काय करतात? मतदान करतात। सुरुवातीला ही तरतूद होती। नंतर दिल्ली व पुदुचेरी जे काही केंद्रशासित प्रदेश आहे 17व्या घटना दुरुस्तीनुसार त्याचाही उल्लेख केलेला आहे। तेथील विधानसभेतील निर्वाचित सदस्य हे कोणाला मतदान करतील? राष्ट्रपतींना। मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात? लोकसभेतील निर्वाचित सदस्य, राज्यसभेतील निर्वाचित सदस्य आणि सर्व जे काही राज्य आहेत सर्व राज्यातील कोण? विधानसभेतील सदस्य। मग विधानसभेतील सदस्य कोणते? निर्वाचित सदस्यच काय होतील? मतदान करतील। कोणाला? राष्ट्रपतींना। लोकसभा, राज्यसभा आणि सर्व राज्यातील विधानसभेतील निर्वाचित सदस्य कोणाला मतदान करू शकतात? राष्ट्रपतींना। प्लस याच्यामध्ये ऍड केलेले 17व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्ली आणि पुदुचेरी या ठिकाणी जी काही विधानसभा आहे, दिल्ली आणि पुदुचेरी या ठिकाणी जी काही विधानसभा आहे तेथील निर्वाचित सदस्य हे कोणाला मतदान करतील? राष्ट्रपतींना मतदान करतील। लक्षात ठेवा, हे सर्व सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात। नामनिर्देशित सदस्य कोणताही मतदान राष्ट्रपतींना करत नाही। अशा प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षरित्या या सदस्याद्वारे होत असते। आणि त्याच्यानंतर बघा, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 मध्ये काय आहे? कलम 55 मध्ये पद्धत याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींना एक निर्वाचक कोटा पूर्ण करावा लागतो। मग निर्वाचक कोटा म्हणजेच काय? त्यांची जी प्रक्रिया आहे निवडून येण्याची त्याच्यामध्ये त्यांना जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या 50% + 1 मतदान घेतल्याशिवाय
ते विजयी प्राप्त होत नाही. म्हणजे त्यांची प्रक्रिया एक निर्वाचक कोटा पूर्ण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. ते कोटा पूर्ण कसा आहे उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो. उदाहरण जर पाहायला गेलं, समजा उदाहरणामध्ये 100 मतदान आहे. किती आहे? 100 मतदान आहे. तर या 100 मतदानापैकी जवळपास त्यांना 51 मते पडल्याशिवाय ते विजयी घोषित केले जात नाहीत. ते विजयी घोषित केले जात नाहीत तर मग 51 मतदान डायरेक्टली एकाला पडू शकते का? एखाद्या वेळेस काय होईल जर बघितलं ह्या 100 पैकी जर पाहिलं तर या 100 पैकी समजा उदाहरणामध्ये 3 व्यक्ती उभे आहेत राष्ट्रपती पदाला. किती आहेत? 3 व्यक्ती राष्ट्रपती पदाला उमेदवार उभे आहेत. मग या 3 पैकी जर बघितलं एखाद्या व्यक्तीला 25 पडले, एखाद्या व्यक्तीला समजा उदाहरणामध्ये 30 पडले आणि एखाद्या व्यक्तीला किती पडले? 25 पडले. मग सॉरी 25, 30, 45. तिसऱ्या व्यक्तीला किती? 45. ए नावाचा व्यक्ती, बी नावाचा व्यक्ती आणि सी नावाचा व्यक्ती, हे 3 व्यक्तीमध्ये जर बघितलं हे 3 व्यक्ती राष्ट्रपती पदाला उभे आहेत. मग यांचा निर्वाचक कोटा नेमका पूर्ण कसा करायचा? मग इथं 51 मतदान नंतर कोणाला पडलं नाही. मग इथं पहिली प्रक्रिया जी आहे, पहिली फेरी म्हणतो, याच्यामध्ये नेमकं काय आहे बरं? याच्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रपती पदाला मतदान करण्यासाठी पसंतीक्रम दिला जातो. पसंतीक्रम म्हणजेच काय? पहिला पसंतीक्रम एला, एखादा समजा उदाहरणामध्ये मी मतदान करतोय, एला प्रथम क्रमांक देईल, बीला दुसरा क्रमांक देईल आणि सीला तिसरा क्रमांक देईल. म्हणजे आपल्याला पसंतीक्रम सुद्धा दिले जातात जे काही सदस्य आहेत त्यांना मतदान करण्यासाठी. मग समजा उदाहरणामध्ये पहिल्या पसंती क्रमाचे मतदान एला 25 पडले, बीला 30 पडले आणि सीला 45 पडले. पहिला पसंतीक्रम. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो की इथं 51 मतदान तर कोणालाच पडलेलं नाही. मग इथं जर बघितलं सर्वाधिक मते कोणाला मिळालेत? सी नावाच्या व्यक्तीला. किती मिळालेत? 45. या तिन्हीपैकी जे सर्वात कमी मतदान पडलेलं आहे त्याला बाद केलं जाते, म्हणजे याच्यातून काढले जाते. मग याच्यातून काढलं जाते म्हटलं तर 25 मतदान पडणाऱ्या व्यक्तीला जे पहिला पसंतीक्रम आहे त्याला काढलं जातं. आणि ह्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं पहिला पसंतीक्रम म्हणजे 25 व्यक्तीने यांना पसंतीक्रम दिलेला आहे पहिला, या पहिल्या 25 व्यक्ती जे आहेत यांनी दुसरा पसंतीक्रम कोणाला दिलेला आहे ते मेन चेक केलं जातं. समजा उदाहरणामध्ये दुसरा पसंतीक्रम जर ह्या 25 जणांपैकी 10 जणांनी सी व्यक्तीला दिलेला असेल आणि 15 जणांनी बी व्यक्तीला दिलेला असेल, या दोघांची बेरीज केली तर इथे येते 45 आणि इथे येते 55. म्हणजे इथं जर बघितलं सी नावाच्या व्यक्तीने इथे निर्वाचक कोटा पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपल्याला 51 मतदान पाहिजे होतं, इथे किती पडलं? पहिल्या पसंतीक्रमाचं 55 पडलं. कारण याची जी मतदान पेटी आहे याला जो पहिला पसंतीक्रम भेटलेला आहे आणि दुसरा पसंतीक्रम या 25 व्यक्तीपैकी कोणाला दिला आहे? मग 25 व्यक्तीपैकी दुसरा पसंतीक्रम 10 व्यक्तींना सीला दिलेला असेल, 15 व्यक्तींना बीला दिलेला असेल. मग इथं जर बघितलं याच्यानुसार जर बघितलं इथं 55 होतात, इथं किती होतील? 45. मग आता इथं जर बघितलं सी नावाचा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून घोषित केला जातो. अशा प्रकारे निर्वाचक कोटा कोणाला पूर्ण करावा लागतो? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये. मग इथं जर बघितलं राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ही कलम कितीमध्ये सांगितलेले? 55 मध्ये. मग जर बघितलं 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितलेली आहे. आता कलम 56 मध्ये सांगितलेले त्यांचा पदावधी. मग इथं जर बघितलं राष्ट्रपतींचा पदावधी जो आहे तो जर बघितलं राष्ट्रपती जे निवडून आलेले आहेत ते निवडून आल्यानंतर त्यांचा 5 वर्षांचा कालावधी असतो. मग 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते, पण निवडणूक होईपर्यंत तोच राष्ट्रपती पदावर राहतो. बघा लक्षात घ्या, राष्ट्रपतीची निवडणूक जर 5 वर्षापूर्वीच समजा 5 वर्षाच्या अगोदरच राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तो राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतं. कोणाकडे? उपराष्ट्रपतींकडे. आणि जर राष्ट्रपतींनी राजीनामा उपराष्ट्रपतीकडे दिला तर ते पद खाली होतं आणि तिथून पुढे त्यांना निवडणूक घ्यावी लागते 6 महिन्याच्या आतमध्ये. किंवा जर त्यांनी 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला आणि पुढची निवडणूक होईपर्यंत सुद्धा ते राष्ट्रपती पदावर राहतात दुसरा राष्ट्रपती येईपर्यंत. मग त्यांचा पदावधी किती वर्ष दिलेला आहे? 5 वर्ष दिलेला आहे. आता कलम 57 मध्ये जर बघितलं, कलम 57 मध्ये ते फेरनिवडणूक म्हणजे पहिलेच राष्ट्रपती दुसऱ्या वेळेस निवडून येऊ शकतात का? म्हणजे त्यांची पुनर्नेमणूक जर बघितली, पुनर्नेमणूक जर बघितली, इथं जर बघितलं पुनर्निवडणूक म्हणलं तरी चालतं. पुनर्निवडणूक म्हणजेच त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता येते का? म्हणजे आपल्या भारतामध्ये अशी पद्धत आहे की एकदा राष्ट्रपती झाला तर त्यांना 2दा 3दा राष्ट्रपती होता येतं, पण अमेरिकेमध्ये फक्त एका व्यक्तीला किती वेळेस? 2 वेळेस होता येतं. पण आपल्या भारतामध्ये सुद्धा तसं जाणवलंय. जर बघितलं तर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच 2 वेळेस राष्ट्रपती झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत 2 वेळेस राष्ट्रपती होणारे कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की पहिले भारताचे राष्ट्रपती आहेत. इथे जर बघितलं पुनर्निवडणुकीसाठी ते पात्र असतात, कलम 57 मध्ये सांगितलेले. कलम 58 मध्ये जर बघितलं त्यांची पात्रता सांगितलेली. काय सांगितलेली? पात्रता. मग पात्रता काय आहे राष्ट्रपती पदाबद्दल? जर राष्ट्रपती पदाबद्दल पात्रता विचारली तर पहा लक्षात घ्या, राष्ट्रपती जे आहेत त्यांच्यासाठी मेन महत्वाचे पात्रता ते भारताचे काय असणे गरजेचे आहेत? नागरिक असणे गरजेचे आहेत. भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यासाठी. पण अमेरिकेत कसं आहे माहिती आहे का?
अमेरिकेमध्ये ज्याने जर बघितलं जन्म कुठं घेतलेला आहे अमेरिकेमध्ये, त्यालाच राष्ट्रपती पदाला उभं राहता येते. पण आपल्या इथं तसं नाही आहे. जन्मतत्वाद्वारे जर बघितलं असेल, वंशतत्वाद्वारे यांना जर बघितलं तर राष्ट्रपती पदाला उभं राहता येतं. अमेरिकेत आहे का तसं? नाही. त्यांना जन्मतत्वाद्वारेच पाहिजे उमेदवार. मग इथं जर बघितलं राष्ट्रपती पदाबद्दल पात्रता काय, ते भारताचे काय असणे गरजेचे आहेत, नागरिक असणे गरजेचे आहेत. त्यांचं वय 35 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. किती वर्ष? 35 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्यांना लोकसभेचे सदस्य निवडून येण्यासाठी जी काय पात्रता असते ती सुद्धा त्यांनी धारण केलेली असावी. हे राष्ट्रपतीची काय आहे? पात्रता आहे. कलम कितीमध्ये सांगितलेले? 58 मध्ये. कलम 59 मध्ये राष्ट्रपतीचे जी काही शर्ती आहेत, शर्ती म्हणजेच काय की राष्ट्रपती पदाबद्दल तुम्ही उभे आहात, मग तुम्हाला नेमकी काय आहे की निकष काय आहेत, तुम्ही काय कोण नसायला पाहिजे त्या शर्ती तिथं दिलेल्या आहेत, कंडिशन्स म्हणतो आपण. मग शर्ती काय आहेत की ते कुठल्याही प्रकारचं जर बघितलं तर शासनाचं त्यांनी पद धारण केलेलं नसावं. जसं की असेल पदधारण म्हणजे शासनाच्या आधिपत्याखाली जे काही पद आहेत ते शासनाचे पद त्यांनी धारण केलेले नसावे. ते कोणत्याही सदनामध्ये सदस्य नसायला पाहिजेत. कारण इथं जर बघितलं पक्षविरहित राष्ट्रपती म्हणजे जर बघितलं आपण पक्षविरहित राष्ट्रपती असतात म्हणजे ते कोणत्याही पक्षाचे सदस्य नसतात. मग इथं जर बघितलं राष्ट्रपती जर बघितलं त्यांच्यासाठी कोणत्याही शासनाचं पद त्यांनी धारण केलेलं नसावं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्य ते त्यांनी पत्करलेलं नसावं. कलम 59 मध्ये त्यांच्या शर्ती सांगितलेल्या आहेत. कलम 60 मध्ये काय सांगितलेलं पहा. कलम 60 मध्ये जर बघितलं राष्ट्रपती पदाबद्दल शपथ सांगितलेली म्हणजे राष्ट्रपतींची जी काही शपथ आहे, शपथ जर बघितलं शपथ इथं जर बघितलं राष्ट्रपतींची शपथ जी आहे ती शपथ कोण देतं? मग राष्ट्रपतींना शपथ भारताचे जे काही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना काय देतात? शपथ देतात. कलम कितीमध्ये सांगितलेले? 60 मध्ये सांगितलेले. कलम 61 मध्ये राष्ट्रपती पदाबद्दल जर बघितलं त्यांचा महाभियोग म्हणजेच इथं जर बघितलं तर यांना राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत सांगितलेली. महाभियोग पद्धत काय आहे ते जाणून घेऊयात. राष्ट्रपतींना जर पदावरून दूर हटवायचं असेल, राष्ट्रपतींना पदावरून दूर हटवायचं असेल तर महाभियोग पद्धत वापरली जाते. ते महाभियोग पद्धत कलम कितीमध्ये? 61 मध्ये. म्हणजे राष्ट्रपतींना जर पदावरून दूर करायचं असेल, उदाहरणामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही सदनामध्ये कुठेही प्रस्ताव सादर करता येतो. मग प्रस्ताव सादर करायच्या अगोदर राष्ट्रपतींना सूचना द्यावी लागते 14 दिवस अगोदर. मग नोटीस त्यांना जारी करावी लागते. मग प्रस्ताव त्यांना मांडण्याच्या अगोदर राष्ट्रपतींना काय द्यावं लागेल? सूचना द्यावं लागेल. मग महाभियोग चालवण्यासाठी कोणत्याही सदनामध्ये चालवला जातो, पण ते विशेष प्रभावी बहुमताने पार करावा लागतो दोन्ही सदनामध्ये, तेव्हाच राष्ट्रपतींना पदावरून दूर करता येतं. मग राष्ट्रपतींना महाभियोग पद्धतीमध्ये कोणते सदस्य मतदान करतात? तर पहा लक्षात घ्या, आपण निवडणुकीमध्ये बघितलं निर्वाचित सदस्य, लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे हे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात. पण महाभियोग पद्धतीमध्ये तसे नाहीये. महाभियोग पद्धतीमध्ये संसदेचे लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सदन आहेत. त्या दोन्ही सदनामधील निर्वाचित प्लस नामनिर्देशित सदस्य ही दोन्हीही सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोग पद्धतीमध्ये सहभाग नोंदवतात, मतदान करतात. फक्त लोकसभा आणि राज्यसभा या 2 सदनातले निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य हे महाभियोग पद्धतीमध्ये मतदान करतात. राष्ट्रपतींच्या लोकसभेने आणि राज्यसभेने बहुमताने जर पारित केलं तर राष्ट्रपती आपला पद सोडून देतात किंवा आपल्या पदाला दुसऱ्या पदाची निवडणूक घेतली जाते. मग राष्ट्रपती त्या पदावरून हटवले जातात. मग राष्ट्रपतीवर महाभियोग चालवला जातो कसा? तर त्यांच्यावर दोषारोप असतो घटनाभंग. एकाच कारणावरून महाभियोग पद्धत चालते, ती घटनाभंग. राष्ट्रपतीने घटनाभंग, पण याच्यात विशेष घटनाभंग नेमका कसा हा तरतूद दिलेली नाहीये. मग महाभियोग कलम किती आहे? 61 आहे. महाभियोगामध्ये कोण मतदान करतं? राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? हे सर्व आपण जाणून घेतलेलं आहे. मग या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो, कलमामध्ये विचारला जाईल किंवा राष्ट्रपतींच्या माहितीबद्दल विचारला जाईल. अजून जर जाणून घ्यायचं असेल तर याच्यामध्ये पहा, हे सर्व डिटेल्समध्ये आपण माहिती बघितली. याच्यामध्ये जर बघितलं आता भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि आता जर बघितलं तर 15वे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत. द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या कितव्या महिला आहेत? दुसऱ्या महिला आहेत. कितव्या आहेत? दुसऱ्या महिला आहेत. आणि पहिल्या महिला कोण आहेत? प्रतिभाताई पाटील आहेत. आणि द्रौपदी मुर्मू ह्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्म घेतलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, हे लक्षात ठेवा. आणि पहिलं जर बघितलं आदिवासी महिला सुद्धा पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत?
द्रौपदी मुर्मू. आणि इथं जर बघितलं ह्या राष्ट्रपती पदाबद्दल आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट ट्रिक्स दिलेले आहेत. त्या शॉर्ट ट्रिक्स तुम्ही पाहू शकतात की पहिले कोणते दुसरे कोणते, ह्या सर्व शॉर्ट ट्रिक्स मी पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. राष्ट्रपती कसे लक्षात ठेवायचे. पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि एकमेव राष्ट्रपती आहेत की ते 2 वेळेस निवडून आले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. लक्षात राहतील. मग असेच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, ते तुम्ही पाहू शकता. राष्ट्रपतींच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आहेत. ठीक आहे, मग इथं आज थांबूयात. धन्यवाद.